त्यांच्या पुत्रानं विजय मिळवलेला आहे। अक्षय गोरंट्याल त्या ठिकाणी विजयी झाल्याची सगळ्यात मोठी बातमी जालन्यामधून लागली। या घडीची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। जालन्यातून अक्षय गोरंट्याल हे विजयी झालेले आहेत। गोरंट्याल माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे पुत्र आहेत। खरं तर हेच गोरंट्याल ज्यांनी 50 खोके संदर्भात घोषणा दिलेली होती आणि हेच गोरंट्याल या ठिकाणी विजयी होताना ब्रेकिंग न्यूज आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहण्याआधी आलेली प्रतिक्रिया पाहूयात प्रशांत जगतापांची। मोठा विजय मिळवलेला आहात, अख्ख्या महाराष्ट्राच्या या सगळ्या लढतीकडे लक्ष होतं। निश्चित या ठिकाणी आजचा विजय नेत्रदीपक विजय या विजयाकरता मला ज्यांनी पाठिंबा दिला, ज्यांनी मला आशीर्वाद दिले त्या माझ्या वानवडी साळुंकर प्रभावतील अर्थात माझ्या मतदारसंघातील नागरिक बंधू भगिनींचे मनापासून आभार मानतो। या निमित्ताने काँग्रेसचं खातं उघडता आलं त्याचा आनंद आहे। त्याचबरोबर शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा असेल, काँग्रेसी विचार असेल, त्याच्यामध्ये नेहरू गांधीजींचे काँग्रेसी विचार हा जिंकला, हेच याच्यातून स्पष्ट झाले। तुम्ही ज्या पक्षात पूर्वी होता त्या पक्षाकडून तुमचा पराभव व्हावा यासाठी मोठे प्रयत्न करत होते असा तुम्ही आरोप करताय। आरोप नाही, या संदर्भामध्ये ज्यांनी माझ्या विरोधात जुन्या पक्षाच्या नाका तिकिटावर निवडणूक लढवली त्यांनीच या संदर्भामध्ये गावभर सगळं सांगितलं की मोठे मोठे आणि मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 100